69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूर दीक्षाभूमीवरती विविध कार्यक्रमाचे आयोजन सचिव राजेंद्र कवी यांनी दिली माहिती। मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 सकाळी 9 वाजता पासून ते गुरुवार दिनांक 2/10 पर्यंत दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्यातर्फे बौद्ध धर्माची दीक्षा भिक्खू संघ उपस्थित राहतील। आपण आता वळूया 1 आणि 2 तारीख। सुरुवातीला 1 तारीख येतो। सकाळी 9 वाजता पंचशील झेंड्याचं ध्वजारोहण हे भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्यातर्फे होईल। अध्यक्ष आहेत स्मारक समिती आणि उर्वरित सगळे सदस्य उपस्थित राहतील। सायंकाळी 6 वाजता पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई धम्म परिषदेत जपान, थायलंड, मलेशिया आणि देश विदेशातील तसेच भारतातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील। स्थळ आहे मुख्य सभामंच। रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील। स्थळ आहे धम्मदीक्षा सामियाना। आता वेद कार्यक्रम 2 तारखेचा दसरा विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा 2 तारखेला आहे। त्या 2 तारखेला सकाळी 9 वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई हे 22 प्रतिज्ञा व सामूहिक बुद्धवंदना देतील। सप्ताह सैनिक दलातर्फे मानवंदना सुद्धा होईल। दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम आहे। सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील आमचे भंतेजी अध्यक्ष भंते सुरे ससाई। प्रमुख पाहुणे म्हणून भंते चंदिमा, भंते विनाचार्य, डॉक्टर राजशेखर कुंडू याची थोडक्यात माहिती देतो, जास्त आपला वेळ घेणार नाही। भिक्खू चंदिमा हे देशातील उच्च विद्या व्यवस्थित बौद्ध धर्माचे विद्वान आणि मिशनरी भिक्खू आहेत। वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी श्रावण घेतला। याच्यानंतर डॉक्टर राजशेखर कुंडू हे IAS ऑफिसर आहेत, सध्याही कार्यरत आहेत। 1990च्या बॅचचे आहेत ते। ॲडिशनल चीफ सेक्रेटरी हरियाणाचे आहेत आणि नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बेंगळूर येथून त्यांनी PhD प्राप्त केली आहे। तिसरे गेस्ट विनाचार्य भंते आहेत। हे आमचे कायम आहेत। थोडासा वाद झाला होता, काही लोकांचं म्हणणं होतं की घ्यावं किंवा नाही घ्यावं, परंतु दीक्षाभूमीच्या सदस्यांनी आणि आमच्या भंतेनी अध्यक्ष साहेबांनी जो निर्णय घेतला तो आता कायम आहे। आणि तो एक विनाचार्य भंते जे आहेत ते उत्तम उपासक आहे। बौद्ध या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि मोठा सहभाग आहे। तर 3 प्रकारचे गेस्ट आम्ही सांगितलेले आहेत। काय होणार आहे 30 तारखेला, 1 तारखेला आणि 2 तारखेला सांगितलंच आहे। आणि सायंकाळी 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम आहे 3 चीफ गेस्ट यांचे प्रबोधन जे जनतेला करतील, त्या प्रबोधनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम हा महान नाट्य संविधान राहील असा हा कार्यक्रम आहे। आमच्या या कार्यक्रम यशस्वी व्हावा या कार्यक्रमाला ते गालबोट नाही लावणं म्हणून वेळोवेळी मिटिंग घेतलेली आहे। डिव्हिजनल कमिशनरने मिटिंग घेतलेली आहे, म्युन्सिपल कमिशनरांनी मिटिंग घेतलेली आहे